नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय इयत्ता 10वी मराठी स्थूल वाचनाचा पाठ आहे वीरांगना. वीरांगना म्हणजे काय? तर वीर नारी, वीर स्त्री. कोमल है कमज़ोर नहीं तू, शक्ति का नाम है नारी है, जग को जीवन देने वाली, मौत भी तुझसे हारी है. अशी ही वीर स्त्री. आपल्या भारत देशाला प्राचीन काळापासूनच वीर स्त्रियांची परंपरा लाभली आहे. आपल्या महाराष्ट्राला देखील. मग त्या स्वराज्य जननी जिजामाता असोत किंवा महाराणी येसूबाई असोत, महाराणी ताराबाई असोत किंवा त्याचबरोबर झाशीची राणी लक्ष्मीबाई असोत. तर आज आपण आजच्या काळातल्या वीरांगना पाहणार आहोत. त्या म्हणजे लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक आणि सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा. स्वतःचे दैनंदिन कार्य यथायोग्य रीतीने पार पाडत असतानाच सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या आपल्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेवून वेगळी वाट चोखाळणाऱ्या व्यक्ती समाजाला कायमच भूषणावह असतात. म्हणजे काय? तर रोजचं दैनंदिन काम किंवा आपली जी नोकरी आहे, आपलं जे काही काम आहे ते तर सगळ्याच व्यक्ती पार पाडत असतात. पण ते करत असताना समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं किंवा या समाजाच्या ऋणामध्ये आपण आहोत, ते ऋण मुक्त करण्यासाठी आपण काहीतरी करावं असा विचार करणारे वेगळेच व्यक्ती असतात आणि ते काही हाताच्या बोटावर मोजण्या इतपत असतात. परंतु हे जे काही वेगळे व्यक्ती असतात, या ज्या काही वेगळ्या व्यक्ती असतात, तर या समाजाचं भूषण असतात. समाज नेहमीच त्यांचं कौतुक करतं, नेहमीच त्यांच्याकडून प्रेरणा घेतं. प्रस्तुत पाठात देशहित आणि समाजहित जपणाऱ्या 2 वीरांगनांचा परिचय करून दिलेला आहे. या पाठामध्ये आपण लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक त्याचबरोबर सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा या 2 वीरांगनांच्या कार्याचा परिचय करून घेणार आहोत. मग हा पाठ आपल्याला का बरं दिला असेल? तर आजच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्ती आणि समाज ऋण म्हणजे आपण समाजाला काहीतरी देणं लागतो, आपण समाजाच्या प्रती काहीतरी चांगलं केलं पाहिजे, समाजाचं कल्याण होईल असं काहीतरी केलं पाहिजे, ही भावना, ही जाणीव आजच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी यासाठी या पाठाचा समावेश करण्यात आलेला आहे. स्थूल वाचनाचा भाग आपल्याला परीक्षेसाठी 6 गुणांसाठी असतो आणि स्थूल वाचनाचे एकूण 4 पाठ आहेत. तर त्यापैकी पहिले पाठ आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत आणि हा एक पाठ आपण पाहतो आणि शेवटचा पाठ आपण नंतर पाहणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक त्याचबरोबर सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा या दोन्ही वीरांगनांच्या कार्याचा परिचय करून घेणार आहोत. देशासाठी सदैव शिर तळहातावर घेणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी वीरपत्नी हे देशाचे भूषण आहेत. आज देशाच्या सीमेवरती सैनिक तळहातावर शिर घेऊन लढत आहेत, म्हणजेच आपल्या प्राणांची जरा देखील पर्वा न करता लढत आहेत, शत्रूपासून आपल्या भारत मातेचं रक्षण करत आहेत आणि या सैनिकांना तितक्याच प्राणपणाने साथ देणारी असते ती म्हणजे त्यांची पत्नी. तिला आपण वीरपत्नी असं म्हणतो. आणि सैनिक त्याचबरोबर वीरपत्नी हे दोन्हीही आपल्या देशाचे भूषण आहेत. नियतीच्या आघाताने खचून जाणे हे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. आणि जेव्हा एखादी स्त्री एखाद्या वीर सैनिकाशी लग्न करते तेव्हा तिच्या मनामध्ये तोच धैर्य, तेच शौर्य येतं आणि नियतीच्या कुठल्याही आघाताने कधीही ती खचून जात नाही, कारण ती सुद्धा एक वीरपत्नी असते, ती सुद्धा एक वीर सैनिकच असते. वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण. परंतु याचवेळी कर्नल महाडिक यांचे सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न आपण सैन्यात भरती होऊन पूर्ण करायचं हा स्वाती महाडिक यांचा निर्धार, आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यातच पाठवणार त्यांचा निर्णय आणि त्यांच्या पूर्ततेसाठी खडतर प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलेल्या या वीरांगणेचा हा परिचय तुम्हाला निश्चितच प्रेरक ठरेल. स्वाती महाडिक यांचे पती कर्नल संतोष महाडिक सीमेवरती शत्रूशी लढता लढता शहीद झाले आणि त्यानंतर स्वाती महाडिक यांनी एक निर्धार घेतला
जसा की उभ्या महाराष्ट्राला गर्व वाटतो, उभ्या महाराष्ट्राला अभिमान वाटतो, तो म्हणजे त्यांनी स्वतः सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर त्यांची 2 अपत्य कार्तिकी आणि स्वराज यांनाही सैन्यातच पाठवणार असा त्यांनी निर्णय घेतला. यातून त्यांची देशभक्ती दिसून येते, देशाप्रती असणारी अपार निष्ठा, अपार प्रेम, अपार श्रद्धा दिसून येते. त्यांच्या कार्याचा हा परिचय वाचून नक्कीच तुम्हा सर्वांना प्रेरणा मिळेल. आता आपण पाहणार आहोत लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांच्याबद्दल थोडक्यात माहिती. महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भाऊक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना असा प्रवास अतिशय धाडसी, प्रेरक आणि थक्क करणारा आहे. भाऊक म्हणजे काय तर संवेदनशील. मग महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भाऊक वीरपत्नी म्हणजे एक संवेदनशील वीरपत्नी ते सज्ज वीरांगना असा प्रवास अत्यंत धाडसी आहे, प्रेरणा देणारा आहे आणि थक्क करणारा आहे. नेमका हा प्रवास कसा होता तेच आपण जाणून घेणार आहोत. शिवाजी विद्यापीठातून BSc व MSW अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी विविध योजना राबवण्याचे काम स्वाती महाडिक करत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सुखी संसार करण्याची स्वप्न पाहिली होती. अर्थातच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर साहजिकच आहे की त्यांनी सुखी संसाराची स्वप्न पाहिली असतील आणि दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी श्री संतोष महाडिक यांच्याशी झाला आणि त्यानंतर त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह झाला भारतीय लष्करातील अधिकारी होते श्री संतोष महाडिक यांच्याशी. लग्नानंतर त्यांनी B.Ed आणि इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले आणि त्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली. लग्नाआधीही त्यांनी शिक्षण घेतलं होतं, लग्नानंतर पण त्यांनी आपली शिक्षणाची आवड जोपासली आणि पुढे त्या शिकत राहिल्या. त्यांनी B.Ed केलं आणि त्यानंतर त्यांनी इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम देखील पूर्ण केले होते आणि मग आर्मी पब्लिक स्कूलमध्ये त्या शिक्षिका म्हणून नोकरीस लागल्या होत्या. 12.5 वर्षांच्या सुखी संसारातील कार्तिकी व स्वराज ही त्यांची 2 अपत्ये. त्यांची 2 मुलं होती. कार्तिकी मुलगी आहे, स्वराज मुलगा आहे आणि 12.5 वर्षाच्या सुखी संसारातील ही 2 त्यांची अपत्ये होती. कर्नल संतोष महाडिक यांचे पहिले प्रेम म्हणजे भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी याची जाणीव स्वाती महाडिक यांनाही होतीच. त्यामुळे कधीच स्वाती महाडिक या संतोष महाडिक यांच्या पहिल्या प्रेमामध्ये अडसर बनल्या नाहीत. भारतीय सैन्य दलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा व आगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्माण केला होता. कर्नल संतोष महाडिक यांची कामगिरी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होती, उल्लेखनीय होती आणि त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी होतं आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा त्यांनी भारतीय सैन्य दलात निर्माण केला होता. आणि अचानक 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात 49 राष्ट्रीय बटालियनचे कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवाद्यांशी निकराने लढा देताना वीरमरण आले. वीरमरण म्हणजे शत्रूशी लढता लढता युद्धामध्ये आलेले मरण. नियतीच्या आघाताने खचून जाणे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते आणि स्वाती महाडिक यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांचे पती शहीद झाले होते, त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आयुष्यामध्ये अंधार निर्माण झाला होता, परंतु या अंधाराने त्या खचून जाणार नव्हत्या किंवा हा दुःखाचा डोंगर बाजूला सारून त्या पुन्हा नव्याने उभा राहणार होत्या. कारण नियतीच्या आघाताने खचून जाणे हे वीरपत्नीच्या स्वभावामध्ये नसते. कारण ज्याप्रमाणे सैनिक देशाच्या रक्षणासाठी सीमेवरती लढत असतात त्याच पद्धतीने त्यांचा संसार या वीरपत्नीच पुढे एकट्याने चालवत असतात आणि त्याच्यामुळेच नियतीने हा जो आघात घातला होता त्याच्यामुळे त्या डगमगून गेल्या नाहीत. असीम धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला होता. वयाच्या 40च्या आसपास असूनही वीरपत्नीने निश्चयपूर्तीचा ध्यास घेतला होता. आताच आपण पाहिलं की कर्नल संतोष महाडिक यांचं पहिलं प्रेम होतं भारतीय सैन्य दल आणि सैन्य दलाची वर्दी आणि त्याच्यामुळे पतीचं पहिलं प्रेम तसंच जिवंत ठेवण्यासाठी स्वाती महाडिक यांनी निर्णय घेतला होता, तो म्हणजे भारतीय सैन्यात रुजू होण्याचा. आणि त्या वयाच्या 40च्या आसपास होत्या तरी पण त्यांनी हा इतका मोठा निर्णय घेतला होता आणि फक्त त्यांनी निर्णय घेतला नाही तर तो निर्णय त्यांनी पूर्ण केला होता. त्यांनी त्यांच्या निश्चयाची पूर्ती केली होती. त्यासाठी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट शिथिल करून घेतली. आता सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी एक ठराविक अशी वयोमर्यादा असते, परंतु सध्या स्वाती महाडिक
त्यांनी वयाच्या 40पर्यंत त्या होत्या आणि म्हणून त्यांनी वयाची अट थोडी शिथिल करून घेतली होती. स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन स्वाती महाडिक यांनी शारीरिक व वैद्यकीय चाचण्याही यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. एखादा व्यक्ती वयाच्या 40मध्ये असतो तेव्हा त्याच्यामध्ये तेवढी शारीरिक क्षमता नसते, तेवढी मानसिक मनोबल नसतं, परंतु तरीही स्वाती महाडिक यांनी एवढा मोठा निर्धार घेतला होता. म्हणजे त्या नक्कीच मनाने किती स्ट्रॉंग असतील, त्यांचं मानसिक मनोबल किती स्ट्रॉंग असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. म्हणजे जेव्हा ऐन तारुण्यामध्ये व्यक्ती असतात तेव्हा त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते, कुठलंही काम करण्याची शक्ती असते, धाडस असतं. परंतु आता स्वाती जरी वयाच्या 40मध्ये पोहोचल्या होत्या तरी पण त्या शरीराने मनाने तितक्याच स्ट्रॉंग होत्या. त्यांनी स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झाल्या होत्या आणि त्याचबरोबर स्वाती महाडिक यांनी शारीरिक व वैद्यकीय चाचण्याही यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. त्यातून त्यांची निवड ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे झाली आणि तेथे त्यांनी 11 महिन्यांचे अतिशय खडतर असे प्रशिक्षण पूर्ण केले. सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी अनेक चाचण्या पार कराव्या लागतात. लेखी परीक्षा तर असतेच, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे प्रशिक्षण आणि ट्रेनिंग, जे की खूप खडतर असतं. आणि त्या खडतर प्रशिक्षणातून तावून सुलाखून जेव्हा भारतीय सैनिक निघतो तेव्हा तो आपल्या सर्वांचं रक्षण करण्यासाठी सीमेवर जातो. आणि यासाठी जे प्रशिक्षण असतं ते अतिशय खडतर असतं आणि ते पूर्ण करणं यासाठी खूप मोठं शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल जास्त असणं महत्त्वाचं असतं. आणि हे खडतर प्रशिक्षण स्वाती महाडिक यांनी पूर्ण केलं होतं. अतिशय जिद्दीने त्यांनी ते पूर्ण केलं होतं. आणि 9 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून स्वाती महाडिक लष्करात दाखल झाल्या. आपल्या खांद्यावर अभिमानाचे 2 स्टार मिळवले आणि त्यावेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही 7वीत तर मुलगा स्वराज हा इयत्ता 2रीत शिकत होता. या वीर पत्नीने देशासाठी पतीने केलेल्या बलिदानानंतर खचून न जाता सैन्य दलात भरती होऊन केवळ आपल्या अपत्यांसमोर नव्हे तर देशातील प्रत्येक स्त्री, प्रत्येक मूल यांच्यासमोर एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. म्हणजेच आपल्या पतीचे निधन झाल्यानंतर, आपले पती शहीद झाल्यानंतर त्या दुःखाने खचून गेल्या नाहीत, तर त्यांनी पतीचं पहिलं प्रेम जिवंत ठेवण्यासाठी त्या स्वतः सैन्यामध्ये भरती झाल्या आणि स्वतः सैन्यामध्ये भरती होऊन त्यांनी भारतातल्या, जगातल्या प्रत्येक स्त्रीसमोर, प्रत्येक मुलीसमोर, प्रत्येक अपत्यासमोर एक आदर्श ठेवला आहे की एखादी स्त्री देखील पुरुषांच्या बरोबरीने सैन्यातही भरती होऊ शकते आणि देशाचं संरक्षण देखील करण्यास कमी पडू शकत नाही. अशा पद्धतीने एक आदर्श लेफ्टनंट स्वाती महाडिक यांनी आपल्या संपूर्ण भारतासमोर ठेवला आहे. त्याबद्दल त्यांचे आई-वडील, सासरची मंडळी व मुलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. स्वाती लहानपणापासूनच धाडसी होती असं त्यांच्या आई सांगतात. म्हणजे स्वातीताई लहानपणापासूनच अत्यंत धाडसी होत्या असं त्यांचा एक अनमोल असा गुण सांगितलेला आहे त्यांच्या आईंनी. पतीच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना शिक्षण क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात मानाच्या अनेक संधी, अनेक सुखासीन आयुष्य देऊ केले. परंतु ती सर्व प्रलोभने झुगारून त्यांनी सैन्यात भरती होऊन पतीचे पहिले प्रेम जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांनी याआधी आपण पाहिलं की त्यांनी BEd केलं होतं, त्याच्यामुळे त्यांना अर्थातच त्या शिक्षिका होत्या, परंतु त्यानंतरही त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या किंवा राजकीय क्षेत्रातही अनेक मानाच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. कारण जेव्हा एखादा सैनिक शहीद होतो तेव्हा त्याच्या घरच्यांसाठी शासन एक त्या सैनिकाच्या पराक्रमाचा गौरव म्हणून त्याच्या घरच्यांसाठी सुखासीन आयुष्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर त्यांच्या घरातील लोकांना सुखासीन आयुष्य मिळावं, त्यांना वेगवेगळ्या संधी मिळाव्या त्यासाठी प्रयत्न करत असते. आणि त्याच पद्धतीने शासनाने, समाजाने स्वाती महाडिक यांना देखील शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये अनेक मानाच्या संधी उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली होती. परंतु या सगळ्या प्रलोभनांना झुगारून स्वाती महाडिक यांनी मात्र सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला होता आणि आपल्या पतीचे पहिले प्रेम जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी पित्याचे छत्र हरवलेल्या आपल्या 2ही मुलांना सैन्यातच पाठवणार हा स्वातीताईंचा निर्धार हे देशप्रेमाचे, जिद्दीचे मूर्तरूप आहे. स्वाती महाडिक यांना कार्तिकी आणि स्वराज नावाची 2 अपत्ये होती आणि आपल्या या 2 मुलांना देखील मी सैन्यातच पाठवणार, यातून त्यांचं देशप्रेम, जिद्द प्रकट होते, व्यक्त होते. खडतर प्रशिक्षणाच्या काळात आपल्यापेक्षा साधारण निम्मे वय असलेल्या 22-23 वर्षांच्या तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना
स्वाती यांचा उत्साह सरत्या काळालाही लाजवणारा होता. म्हणजे जसं की त्या 40शीपर्यंत आलेल्या होत्या आणि मोस्टली ज्या मुली किंवा ज्या तरुणी सैन्यामध्ये भरती होऊ इच्छितात तर त्यांचं वय लईत जर 22 ते 25 या वयोगटामधल्या त्या असतात. त्याच्यामुळे त्या साधारणतः स्वाती यांच्यापेक्षा निम्म्या वयाच्या होत्या आणि तरी पण स्वाती महाडिक यांचा प्रशिक्षणावेळी असणारा उत्साह हा त्यांनाही लाजवेल, म्हणजे त्या तरुण पिढीलाही लाजवेल इतका होता. हे प्रशिक्षण त्यांना खडतर वाटले नाही, उलट त्यांच्या दुःखावर मात करण्याचे ते एक साधन ठरले. आपल्या पतीच्या निधनानंतर, आपले पती शहीद झाल्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्या दुःखाच्या खाईत लोटल्या गेल्या होत्या, परंतु त्यातूनही त्यांनी पतीचे पहिले प्रेम जिवंत ठेवण्यासाठी सैन्यात भरती होण्याचा निर्धार केला होता आणि त्यासाठी त्यांना खडतर प्रशिक्षण करावं लागणार होतं. परंतु त्या या प्रशिक्षणाला खडतर म्हणत नाहीत, कारण या प्रशिक्षणामुळे त्यांचं मन त्या दुःखापासून दूर वळलं गेलं आणि प्रशिक्षणामध्ये ते वळलं गेलं, प्रशिक्षणामध्ये ते रमलं गेलं. त्याच्यामुळे त्यांना या दुःखातून बाहेर पडण्यासाठी ते खरंच उपयोगी झालं असं त्या म्हणतात. अन्यथा या वेदनेतून बाहेर येणं कठीण होतं असंही त्या म्हणतात. मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणे स्वाती महाडिक यांना महत्त्वाचं वाटतं, कारण त्यांच्या मते एखाद्या मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा ती मार्गक्रमणा अतिशय खडतर वाटते, परंतु जेव्हा आपण त्या प्रवासाचा आनंद घेत मार्गक्रमण करतो तेव्हा तो प्रवास आपल्याला खडतर वाटत नाही. म्हणजे जेव्हा आपण एखादा ध्येय पक्क करतो, एखादा निर्णय घेतो, तेव्हा तो निर्णय किंवा ते ध्येय कधी सफल होणार, कधी ते यश सफल होणार याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला वाटतं की नाही, हे खूप अवघड आहे किंवा हे खूप कठीण आहे. त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये कुठेतरी फेअर ऑफ फेल्युअर, एक अपयशाची भीती निर्माण होते. परंतु जेव्हा आपण त्या ध्येयापर्यंत जात असतानाचा जो प्रवास आहे त्याचा जर आपण टप्प्याटप्प्यामध्ये आनंद घेत राहिलो की हा टप्पा केल्यानंतर मग हा टप्पा पूर्ण करायचा आहे, असं जेव्हा आपण एक नियोजनबद्ध त्याची आखणी करतो, एक प्रवास जेव्हा आपण तो एन्जॉय करतो तेव्हा आपण सहज आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. अर्थात त्यासाठी कष्ट, मेहनत घेणं गरजेचं आहे, चिकाटी महत्त्वाची आहे, परंतु फक्त ध्येय कधी साध्य होणार आणि आपलं ध्येय अत्युच्च आहे याचा विचार करण्यापेक्षा त्या ध्येयापर्यंत पोहोचत असताना जो मार्ग आहे तर त्या मार्गावरती असताना अनेक अनुभव आपल्याला येतात. त्या सगळ्या अनुभवाची गरज आपल्याला आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यकता असते. त्याचबरोबर त्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यापेक्षा जो प्रवास आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे, कारण जेव्हा आपण फक्त यशाचा विचार करतो तेव्हा ते आपल्याला खडतर वाटतं तिथे यशापर्यंत पोहोचण्याचा प्रवास, परंतु जेव्हा आपण त्याचा आनंद घेत त्या यशापर्यंत पोहोचत असतो तेव्हा मात्र तो आपल्याला खडतर वाटत नाही, असं स्वातीताईंचं म्हणणं आहे. स्वाती महाडिक म्हणतात, आर्मीचं जीवन ही फक्त नोकरी नाही तर ते जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. म्हणजे आर्मी हे फक्त नोकरी नाही आहे, तर आर्मीमध्ये जाण्यासाठी किंवा सैनिक होण्यासाठी आपल्या मनामध्ये ओतप्रोत देशभक्ती असायला पाहिजे, देशाप्रती निष्ठा, श्रद्धा असायला पाहिजे. आणि आर्मीचं जीवन हे काय फक्त नोकरी नाही आहे, सरकारी नोकरी नाही आहे किंवा सीमेवरती जाऊन लढणं एवढंच नाही आहे, तर आर्मीचं जीवन हे आपल्याला एक जगण्याचा नवीन मार्ग देतं. त्याच्यामध्ये आपल्या जगण्यामध्ये एक शिस्त येते, एक लक्ष येतं आणि त्याच्यामुळे जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आपल्याला मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेथे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल महत्त्वाचं असतं, आत्मबल अधिक महत्त्वाचं असतं. आपण शरीराने कितीही स्ट्रॉंग असलो तरी जोपर्यंत आपण मनाने स्ट्रॉंग नाही तोपर्यंत आपण कुठलंच ध्येय साध्य करू शकत नाही. आणि आर्मीमध्ये जाण्यासाठी किंवा एक सैनिक होण्यासाठी सुद्धा शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल असणं महत्त्वाचं असतं. आपल्या मनामध्ये त्यागभावना असणं महत्त्वाचं असतं, कारण घराचा कुटुंबापासून इतकं दूर राहून आपल्या देशाची रक्षा करणं यासाठी देशप्रेम असणं खूप आवश्यक असतं. निग्रही, करारी आणि धाडसी अशा या रणरागिणीचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. स्वाती महाडिक निग्रही होत्या, त्याचबरोबर करारी होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धाडसी होत्या. निग्रही म्हणजे काय, तर त्यांनी जे ठरवलेलं आहे, त्यांनी सैन्यात भरती व्हायचं हे ठरवलं होतं, मग त्यासाठी त्यांनी आपल्या वयाकडे पाहिलं नाही किंवा आपल्याकडे असणाऱ्या शारीरिक क्षमतेकडे पाहिलं नाही, तर त्यांनी जे ठरवलं आहे ते त्या साध्य करणारच या दृष्टीने त्या आयुष्याकडे पाहत होत्या. या दृष्टीने त्यांनी निर्णय घेतले होते, त्यांनी जो करार केला होता, जे वचन त्यांनी मनामध्ये बाळगलं होतं ते सगळं त्यांनी स्वतःच्या निष्ठेनुसार कठोरपणे त्यांनी ते सत्यात उतरवलं, त्यांनी ते आपल्या आचरणात उतरवलं होतं. अशा पद्धतीने स्वाती महाडिक यांचा स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक होता. आपण जे काम करतो मग ते कोणतेही असो त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेणं, अधिक शिकणं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचं असते असं त्या म्हणतात.
त्यांचे अनेक इंटरव्ह्यू आहेत, अनेक मुलाखती आहेत, तुम्ही त्या पण ऐकल्या असतील. तर त्यामध्ये पण त्यांनी हेच सांगितलेलं आहे की मी अजून काहीतरी शिकते. म्हणजे अजून त्यांचं असं म्हणणं आहे की त्या अजून शिकत आहेत. म्हणजे त्या आपल्याला एक संदेश देतात की आयुष्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट शिकली पाहिजे. आपण प्रत्येक वळणावर काही ना काही नवीन शिकत असतो. आपण जे पण काम करू, मग ते कोणतं पण असो, त्याच्यामध्ये आपण आणखीन जाणून घेतलं पाहिजे. अजून पण त्या असंच म्हणतात की मला अजून शिकायचं आहे. म्हणजे त्या आपल्याला हाच संदेश देतात की जीवनामध्ये आपण खूप शिकलं पाहिजे. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रामधलं आपण सखोल ज्ञान मिळवलं पाहिजे आणि प्रत्येक टप्प्यावर आपण काही ना काही शिकत असतो. पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक मुलींना व स्त्रियांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचे स्वप्न त्या उभ्या करतात. म्हणजेच आपल्या भारतामध्ये स्त्रियांना अनेक ठिकाणी, म्हणजे काही ठिकाणी स्त्रियांना खूप दुर्बल समजलं जातं, खूप कमजोर समजलं जातं. पण जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी एक तुम्हाला छोटीशी ओळ ऐकवली होती की कोमल है कमजोर नहीं तू, शक्ती का रूप ही नारी है. म्हणजे भले ती कोमल असेल, नाजूक असेल, परंतु ती कमजोर मात्र नाही, प्रसंगी ती दुर्गाही बनू शकते. अशा प्रकारे आपल्या भारत देशासमोर स्वाती महाडिक यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. पतिनिधनाचे असीम दुःख बाजूला ठेवून पतीचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारत मातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगनेला सादर प्रणाम. म्हणजे आपले पती शहीद झाले होते, याचं दुःख तर त्यांच्याकडे होतंच, परंतु हे दुःख असूनही पतीच्या अंत्यविधीच्या वेळीस त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला, एक अतिशय निश्चय घेतला होता की पतीचं पहिलं प्रेम जिवंत ठेवण्याचा. आणि ते स्वप्न, पतीचं अधुरं राहिलेलं स्वप्न त्यांनी अतिशय कठोर मेहनतीने पूर्ण केलं आणि आपल्या भारत मातेची सेवा करण्यासाठी त्या सज्ज झाल्या. अशा या वीरांगनेला खरंच मानाचा मुजरा. तर अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांच्या कार्याचा परिचय करून घेतलेला आहे. त्यातून त्यांच्यामध्ये असलेली त्यागभावना, त्यांनी केलेला त्याग, समर्पण, हे सगळं काही व्यक्त होते. त्यांच्या मनामध्ये असलेली प्रचंड देशभक्ती, या सगळ्याचा आज आपण अभ्यास केलेला आहे आणि पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हा अनुभव नक्कीच उपयोगी पडेल. पुढे आता आपण पाहणार आहोत वीरांगना सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा. शिक्षण हे खऱ्या अर्थाने उन्नतीचे साधन असते. खरंच शिक्षणामुळेच माणसाची प्रगती होते. सुशिक्षित आणि सुसंस्कृत जनता ही राष्ट्राची संपत्ती असते. सुशिक्षित म्हणजे शिकलेले, त्याचबरोबर ज्यांच्याकडे सदसद विवेकबुद्धी आहे, जे सुशिक्षित आहेत, जे सुसंस्कृत आहेत, अशी जनता म्हणजे राष्ट्राची संपत्ती असते, राष्ट्राचं वैभव असतं. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणाऱ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. अनेक कारणं आहेत की ज्यामुळे विद्यार्थी किंवा मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. अनेक नानाविध कारणं आहेत त्यासाठी, परंतु त्यांना पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रवाहात आणणं हे खूप महत्त्वाचं असतं. मग शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, आयुष्याच्या वाटेवरून भरकटलेल्या मुलांना पुन्हा मार्गावर आणून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे समाजहिताचे मोलाचे कार्य करणाऱ्या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि समाजहितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या या वीरांगनेचा परिचय तुम्हाला निश्चितच प्रेरक ठरेल. काही वेळेस अनेक कारणामुळे मुलं शिक्षणापासून वंचित राहतात किंवा अनेक कारणांमुळे ते कुठेतरी भरकटले जातात. आयुष्याच्या वाटेवर कुठल्या तरी वेगळ्या मार्गाकडे ते जातात, वाममार्गाकडे ते जातात आणि मग त्यांना पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं, शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं खूप गरजेचं असतं. आणि समाजहिताचं हेच मोलाचं कार्य करत आहेत ते म्हणजे सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा. आणि याच वीरांगनेचा परिचय आता आपल्याला करून घ्यायचा आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे जन्मलेल्या व सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे पोलीस दलात आपल्या विशेष कामगिरीने नावाजलेल्या कुमारी रेखा मिश्रा महाराष्ट्र राज्याचाही अभिमानबिंदू ठरले आहेत. कारण त्यांचे सामाजिक कामही स्तुत्य आहे. स्तुत्य असणं म्हणजे स्तुती करण्यायोग्य असणं. अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयामध्ये MA करून त्यांनी BEdसुद्धा केले व नंतर रेल्वे पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण होऊन 2008मध्ये मुंबई मध्य रेल्वे पोलीस दलात उपनिरीक्षक सब इन्स्पेक्टर म्हणून त्यांनी आपली सेवा सुरू केली. रेल्वे पोलीस दलातील पहिल्या 2.5 वर्षाच्या सेवेतील 1 वर्ष त्यांनी महिला सुरक्षा यंत्रणेमध्ये काम पाहिले व पुढील अवघ्या 1.5 वर्षाच्या कालावधीत रेल्वे स्थानकावर भटकताना सापडलेल्या 434 अल्पवयीन मुलामुलींना
त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले. अतिशय मोलाचं कार्य त्यांनी केलेलं आहे, समाजहिताचं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि आपल्या भारताचं उद्याचं भविष्य त्यांनी शिक्षणाच्या मार्गी लावलेलं आहे आणि निश्चितच हे आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आहे. म्हणजेच काही कारणास्तव घरामध्ये वादविवाद झाल्यामुळे 14 ते 15 किंवा 14 ते 18 वयोगटामधली जी मुलं असतात तर त्यांचे काही वेळेस निर्णय चुकतात आणि घरामध्ये थोडंसं भांडण झालं कुठल्याही कारणामुळे की ते घर सोडून निघतात आणि त्यांना असं वाटतं की आपण स्वतःचं काहीतरी करावं. म्हणून ते एकतर मुंबईसारख्या शहरामध्ये खूप अट्रॅक्शन असतं की बॉलिवूड आहे, पिक्चर आहे, सगळं म्हणजे सगळं काही आपण मुंबईमध्ये करू शकतो. एक झगमगती दुनिया मुंबईमध्ये आहे याचं आकर्षण वाटून ते मुंबईला येतात. पण मुंबईमध्ये कुठे राहायचं, काय खायचं, काय करायचं हे काहीच त्यांना माहिती नसतं, काहीच प्लॅनिंग त्यांच्याजवळ नसतं आणि त्याच्यामुळे ही मुलं कुठेतरी भरकटतात आणि यांना पुन्हा एकदा स्वतःच्या घरी नेऊन सोडणं किंवा स्वतःच्या घरी जाण्यासाठी त्यांचं मतपरिवर्तन करण्याचं काम सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी केलं. त्याचबरोबर जी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मार्गावरती आणण्याचं मोलाचं काम देखील सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी केलं आहे. विविध कारणांमुळे स्वतःचे घर सोडून निघून आलेल्या मुंबईसारख्या मायानगरीत पोहोचलेल्या व भरकटलेल्या या बालकांना योग्य मार्गावर आणण्याचे मोठे कार्य रेखा मिश्रा यांनी केले. त्याबद्दल समस्त रेल्वे प्रशासनाला त्यांचा अभिमान वाटतो. पहिल्याच केसमध्ये घरातून पळून आलेल्या 14 वर्षीय मुलाचे मनपरिवर्तन करून त्यांनी त्याला सुखरूप त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले. आता 14-15 वर्षाची जी मुलं असतात ते खूप पटकन निर्णय घेतात आणि कदाचित त्यांचं पाऊल चुकू शकतं कारण त्या वयामध्ये त्यांची पूर्णतः मानसिक वाढ झालेली नसते. त्याच्यामुळे त्यांना कुठले विचार योग्य आहेत, कुठले अयोग्य आहेत आणि रागाच्या भरात आपण काय करतोय याचा अंदाज नसतो आणि त्याच्यामुळे ते कुठेतरी घरातून बाहेर पडतात आणि आपण इकडे जाऊ, आपण काहीतरी करू असं काहीतरी त्यांच्या मनामध्ये असतं आणि पण ते कुठेतरी वेगळ्याच मार्गाला लागतात आणि त्याच्यामुळे पुन्हा ते आपल्या घराकडे येण्यासाठी त्यांचं मतपरिवर्तन करणं खूप गरजेचं असतं. त्यांना आपल्या आईवडिलांबद्दल आपले आईवडील आपल्यासाठी किती कष्ट घेतात, आपल्या आईवडिलांचं महत्त्व त्यांना पटवून देणं गरजेचं असतं. त्यांचं मनपरिवर्तन करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी केलं. सर्वसाधारणपणे असलेला पोलिसी बडगा दाखवण्याऐवजी मुझसे दोस्ती करोगे असं म्हणत भरकटलेल्या मुलामुलींना आईच्या प्रेमळ हृदयाने सन्मार्ग दाखवण्याचे कार्य त्यांनी केले आणि त्या करत आहेत. म्हणजे सर्वसाधारणपणे जेव्हा एखादा म्हणजे असे एक पोलिसांबद्दल भीती मनामध्ये निर्माण झालेली असते की ते आपल्याला मारतील किंवा ते आपल्याला ओरडतील असं, परंतु अनेक चांगले पोलीस असतात की जे प्रेमाने त्या मुलाला समजवून त्याच्या घरी सोडतात. तर त्याच पद्धतीने एक आईची माया त्यांनी त्या मुलांना लावलेली होती की तू मुझसे दोस्ती करोगे असे ते आईच्या मायेने विचारत होत्या आणि त्या मुलांच्या मनामध्ये मुलांचं मनपरिवर्तन त्या करत होत्या. आपले आईवडील आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे त्या त्यांना पटवून देत होत्या. म्हणजे पहिल्यापासून एक मुलांच्या मनामध्ये एक असा समज निर्माण झालेला आहे की पोलीस आपल्याला ओरडतील. म्हणजे त्यांना जर एखादा पत्ता किंवा काही सापडत नसेल तेव्हा त्यांच्या मनामध्ये जर असं असेल की आता आपण आपल्या घरी जाऊया, मग ते त्यांना पोलिसांना सांगायचं असेल, परंतु त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली असते की पोलीस गुन्हेगारांना जसं मारतात तसं आपल्यालाही मारतील का किंवा आपलीही मारपीट करतील का. कारण पोलीस गुन्हेगारांना त्यांच्याकडून सगळी माहिती जाणून घेण्यासाठी त्यांना तसं करावंच लागतं, परंतु ते आपल्या बाबतीतही करतील का अशी भीती त्या मुलांच्या मनामध्ये असते. परंतु सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी मात्र त्या मुलांच्या मनामधली ती भीती काढून टाकली आणि आईच्या मायेने त्यांनी त्या मुलांकडे पाहिलं, त्यांना जवळ केलं, त्यांना आपलेसं केलं आणि त्या मुलांचं परिवर्तन केलं. त्याचबरोबर त्यांना नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी संधी दिली. त्याच्यानंतर पुढे आहे वेगवेगळ्या कारणांनी पालकांशी भांडण करून स्वतःचे घर सोडून पळून आलेली मुले. मुंबई शहराचे व अनेकदा बॉलिवूडचे आकर्षण असलेली मुले, शहरातील पत्ता माहीत नसताना कुठेतरी राहत असलेल्या नातेवाईकांना भेटायला आलेली व चुकलेली मुले, गरिबीमुळे त्रस्त होऊन कामाच्या शोधात मुंबई शहरात आलेली मुले, क्वचित प्रसंगी समाजकंटकांनी अवैध मार्गाला अवैध कामासाठी फसवून पळवून आणलेल्या मुलामुलींनाही सोडवण्याचे काम रेखा मिश्रा यांनी केले होते आणि अजूनही ते हे कार्य करत आहेत. म्हणजेच अनेक प्रसंगी 14 ते 15 वयोगट किंवा जे टीनेजर्स असतात, टीनेजर म्हणजे तुम्हाला माहिती आहेतच, तर जे टीनेजर असतात तर ते अनेक वेळा घरातील पालकांशी वगैरे भांडतात आणि मग त्याच्यामुळे घर सोडून येतात आणि घर सोडून जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा त्यांना बाहेरचं जग कसं आहे, बाहेरच्या जगाशी ओळख झालेली नसते त्यांची आणि त्याच्यामुळे असं वाटतं की आपण मुंबईला जाऊया कारण मुंबईमध्ये कसं सगळं भारी भारी असतं, आपल्याला पण तिथे जाऊन कुठल्या तरी पिक्चरमध्ये वगैरे लगेच काम मिळेल असं ते बॉलिवूडचं एक आकर्षण असतं आणि त्याच्यामुळे ते घराबाहेर पडतात किंवा
आपण इथून घरातून बाहेर पडू, आपलं काय आपल्या आईवडिलांशी पटत नाही, त्याच्यामुळे आपण बाहेर पडू आणि कुठल्या तरी आपल्या दूरवर राहत असलेल्या नातेवाईकांकडे, शहरात राहत असलेल्या नातेवाईकांकडे आपण राहायला जाऊ. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की आईवडिलांशिवाय दुसरा कुठलाही आधार आपल्याला तितका भक्कम नसतो. जरी आपण बाहेरच्या जगामध्ये गेलो तरी आपल्याला नातेवाईकांचा कुठे राहतात तो पत्ता कन्फर्म माहिती नसतो, किंवा घरातून बाहेर पडणं हे मुळात चुकीचं आहे. काहीही झालं तरी आईवडील आपल्या भल्यासाठीच आपल्याला बोलत असतात, मग ते आपल्या भल्यासाठी आपल्याला ओरडत असतात, आपल्यावरती रागवत असतात, परंतु ते सगळं काही आपल्या भल्यासाठी करत असतात. हे या वयोगटातील मुलांच्या पटकन लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे आईवडिलांविषयी मनामध्ये राग धरून ते घर सोडून निघून जातात. आणि त्याच्यामुळे काही वेळेस त्यांना काही मुलं अशी असतात की जे गरिबीला कंटाळून घराबाहेर पडतात, की खूप गरीब परिस्थिती त्यांची असते आणि त्याच्यामुळे ते कुठेतरी मुंबईमध्ये आपल्याला लगेच काम मिळेल या आशेने ते मुंबईमध्ये येतात. पण मुंबईमध्ये लगेच काम मिळणं यासाठी शिक्षणाची आवश्यकता असते आणि बऱ्याच वेळा ही मुलं शिक्षणापासून वंचित राहिलेली असतात. किंवा जर ती मुलं कुठे शहरामध्ये चुकली तर अनेक समाजकंटक आहेत की जी त्या मुलांना पकडतात किंवा त्यांना नको ती कामं करायला लावतात. प्रसंगी त्यांच्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त कामं त्यांना करायला देतात आणि याचा विपरीत परिणाम त्या मुलांच्या आयुष्यावर होतो, मनावरती होतो. आणि त्यामुळे या सगळ्या मुलांना पुन्हा एकदा स्वतःचं घरी पाठवणं, त्यांचं मतपरिवर्तन करणं, त्यांचं मनपरिवर्तन करण्याचं अनमोल कार्य रेखा मिश्रा यांनी केलं आहे. त्यामुळेच कुटुंबापासून दुरावलेली अनेक मुले पुन्हा शाळेत जाऊन नाचू बागडू लागली. त्यांना पुन्हा घरी पाठवण्यात आलं. जे शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षण देण्याचं कार्य रेखा मिश्रा यांनी केलं. त्याच्यामुळे ती मुलं पुन्हा एकदा शिकू लागली, शिक्षण घेऊ लागली आणि नाचू बागडू लागली. त्यांना जीवनानंद मिळाला, म्हणजे जीवनाचा आनंद मिळाला. कारण ते कुठेतरी बाहेर गेल्यावरती बाहेरच्या जगाशी जेव्हा बाहेरच्या जगामध्ये कसे लोक असतात किंवा त्यांना कसं हँडल करायचं इतपत ती मुलं मोठी झालेली नसतात आणि त्याच्यामुळे त्यांना एक चांगला मार्ग दाखवणं, सन्मार्ग दाखवणं, शिक्षणाचा मार्ग दाखवणं खूप गरजेचं असतं. दक्षिण भारतातून अपहरण करून आणल्या गेलेल्या 3 तमिळ भाषिक शाळकरी मुलींना सोडवून घरी पाठवण्याच्या कामात रेखाजींना सलग 48 तास ड्युटीवर राहावे लागले. अथक प्रयत्न करून या मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करेपर्यंत त्या स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांना मुलांविषयी, लहान मुलांविषयी खूप तळमळ होती आणि कुणी अडचणीमध्ये असेल तर त्या पटकन धावून जायच्या आणि त्याच्यामुळे 3 तमिळ भाषी मुलींचं अपहरण केलं गेलं होतं आणि त्यांच्या घरी पाठवण्यासाठी त्यांनी खूप अथक परिश्रम घेतले होते. सलग 48 तास त्या ड्युटीवरती होत्या आणि त्या मुलींना त्यांच्या पालकांपर्यंत सुखरूप स्वाधीन केल्यानंतरच त्या स्वस्थ बसल्या. तोपर्यंत त्यांना चैन पडत नव्हती. एक प्रसंग कथन करताना त्या सांगतात की फेसबुकवरील गप्पांतील म्हणजेच चॅटमधील अनोळखी व्यक्तीच्या मैत्रीच्या शोधार्थ आलेल्या मुलींना समजावून सांगणे व त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवणे हे तर फार जिकरीचं काम, म्हणजे फार कठीण काम आहे. कारण आजकाल सोशल मीडियामुळे व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल किंवा जे पण इतर सगळे सोशल मीडियाचे ॲप्स आहेत, याच्यामुळे आपण जेव्हा कुठल्याही व्यक्तीशी चॅटिंग करतो मग ते अकाउंट फेक आहे का कसं आहे काही आपल्याला माहिती नसतं आणि मग त्याच्यानंतर पुढे त्या व्यक्तीची आपली ओळख वाढत जाते, पण ती फक्त सोशल मीडियापुरतीच असते. मग त्या व्यक्तीच्या शोधासाठी त्या मुली घरातून बाहेर पडतात आणि कुठे जातात त्या मार्गावरून भटकतात, आयुष्याच्या मार्गावरून त्या भरकटतात आणि त्यांना पुन्हा समजावून सांगणं, या सगळ्या मोहमायेतून त्यांना बाहेर काढणं, पुन्हा शिक्षणाच्या मार्गाला लावणं, पुन्हा त्यांना त्यांच्या घरी पोहोचवणं खूप कठीण असतं. कारण त्या वयात त्यांना समजावून सांगणं, चांगलं काय आहे, वाईट काय आहे हे समजून घेण्याच्या पलीकडे ते गेलेले असतात. त्याच्यामुळे त्यांना चांगल्या मार्गापर्यंत घेऊन जाणं हे खरंच खूप अवघड कार्य असतं. परंतु रेखाताईंनी तेही कार्य व्यवस्थित पार पाडलं. कारण 14-15 या वयोगटातील भरकटलेल्या मुलामुलींच्या भावभावनांना आवर घालणं सोपं नसतं. काही वेळा प्रेमाने तर काही वेळा कायद्याचं भय दाखवून या मुलांना चुकीच्या गोष्टीपासून दूर करावं लागतं. मग 14-15 वयोगटामधली जी मुलं असतात तर त्यांच्या भावना वेगळ्या काहीतरी असतात, त्यांचे इमोशन्स वेगळे असतात. तर त्याला आवर घालणं, त्यांना सत्य परिस्थितीचं भान आणून देणं, त्यांना मोबाईल किंवा सोशल मीडियाच्या या भासमय जगातून कुठेतरी वास्तवात आणण्याची गरज असते. मग काही वेळेस त्यांना प्रेमाने समजावून सांगितलं जातं, तर काही वेळेस त्यांना कायद्याचं भय दाखवलं जातं आणि त्या चुकीच्या गोष्टीपासून त्यांना दूर केलं जातं आणि त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मार्गाकडे त्यांच्या घरी परतवलं जातं. हे मोठे आव्हान असतं, कारण त्यांच्या भावभावनांवरती आवर घालणं हे साधं सोपं काम नाही, त्यांना समजवणं हे साधं नाही. रेखाजींच्या प्रसंगावधानाने ही मुले कोणत्याही गैरप्रवृत्तींना बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामील झाली. अन्यथा त्यांचे भविष्य काय असते याची कल्पना न केलेली बरी. रेखाजींनी त्यांना सापडलेल्या
म्हणजे भरकटलेल्या अशा 434 मुलांना पालकांपर्यंत सुरक्षितरित्या पोहोचवले. म्हणजे त्यांनी एक खूप मोठं असं प्रसंगवधान दाखवलं होतं आणि त्या कदाचित त्या मुलांना जर वाचवलं गेलं नसतं किंवा त्या पालकांपर्यंत सुरक्षितरित्या पोहोचवलं गेलं नसतं तर कदाचित ते वाममार्गाला लागू शकले असते आणि शिक्षणापासून वंचित राहू शकले असते. परंतु रेखाजींनी मात्र त्यांना वाचवलं, दूरमार्गाला जाण्यापासून आणि शिक्षणाच्या प्रवाहामध्ये त्यांना सामील केलं आणि याच्यामुळे भारताचं उद्याचं भविष्य सुरक्षित राहिलं, सुशिक्षित होऊ लागलं. भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला वळण देणं, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणून त्यांचं भविष्य घडवणं, अशा कार्याची समाजाला नेहमीच गरज असते. म्हणजे जी मुलं भरकटलेली आहेत, ज्या कारणामुळे भरकटलेली आहेत किंवा त्यांच्या मनामध्ये जे पण काही असेल ते त्यांना व्यक्त होऊ देऊन त्यांच्या कलांना घेऊन त्यांना त्यांच्या आयुष्याला योग्य वळण देणं, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं, त्यांना शिक्षणाचं महत्त्व जाणवून देणं, त्यांचं उज्ज्वल भविष्य घडवणं, त्यांना आपल्या भविष्यामध्ये जर आपण शिक्षण घेतलं नाही तर काय करावं लागेल किंवा किती हालापेष्टा सहन करावे लागतील याची जाणीव त्यांना करून देणं, अशा प्रकारचे समाजकार्य करण्याची नेहमीच गरज असते. राष्ट्रघडणीत त्यांचा वाटाही मोलाचा असतो. म्हणूनच सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी स्वीकारलेल्या या अनोख्या कार्याला खरंच मानाचा मुजरा. आणि इतकं मोठं, इतकं मोलाचं कार्य, भारताचं भविष्य घडवण्याचं कार्य करत आहेत सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा, त्यामुळे त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा. अशा पद्धतीने आज आपण सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा आणि लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांच्या कार्याचा परिचय करून घेतलेला आहे. दोन्ही वीरांगणांची कार्य अतिशय प्रेरणादायी आहेत आणि समाजाला एक नवीन संदेश त्यामधून मिळतोय. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याआधीचे सगळे पाठ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, जे की तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, thank you so much for watching this video. See you in next video.